तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी पूजा तुमचं खरंच अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि मी आज तुमच्याशी माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे। मी कोणती कामे करते काय नाही तर आपण बघू। आणि आज ना पुष महिन्यातील दुसरा रविवार आहे आणि आमच्या इकडे ना सत्यनारायण देवाची पूजा करतात। ती पूजा कशी करतात काय नाही तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर आपण बघूया। तर मी इथे पूजा करून घेतली होती आणि हे बघू शकता इथे पूजा करून घेतली ना खूपच घरामध्ये वातावरण प्रसन्न वाटते। आणि माझी इथे इंद्रावण नाही कुंडी आहे पण बघू शकता इथे किती मस्त तुळशी निघाल्यात, खूप छान वाटते त्याच्याकडे बघितलं की। आणि त्याच्यानंतर आज ना म्हणजे पुष महिन्यात रविवार असते ना त्या दिवशी जी आपण पूजा करताना तेच आज ना उपवासही असते आणि ते उपवास होता तर इथे ने साबुदाणा खिचडी करायची होती। मी त्याच्यासाठीच इथे साबुदाणा खिचडी करत होते कारण आज ना माझ्या एकटीचा स्वयंपाक करायचा होता कारण त्यांना ना बाहेर जेवाय होतं आणि आज माझा एकटीचा स्वयंपाक तर सोपाच होता। आज उपवास होता आणि साबुदाणा खिचडी आणि आईने ना चिप्सही दिले होते, ते चिप्सही काढायचे होते आणि ते चिप्स ना बनाना चिप्स आहेत, खूप मस्त आहे, टेस्टी आहे। आणि हे बघू शकता तुम्ही इथे आता मी साबुदाणा खिचडी करण्यासाठी एक बटाटा, टमाटर आणि 4-5 मिरच्या मिक्सरने काढून घेतल्या आहे आणि त्याच्यासाठी ना शेंगदाणा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरने। आणि मी ना असे कामं ना म्हणजे आता शेंगदाणे बारीक करायचे असतात ना मी ते आधीच 8 दिवसाचं एकदाच काढून ठेवते आणि 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवते आणि ते वापरते। म्हणजे आपण वरतीही ठेवू शकतो पण कसं ना सकाळी किती धावपळ कामे असतात ना आणि ते म्हणजे असं पटकन होतं ना, असं काही अगोदर करून घेतलं ना थोडंसं आता भाजीमध्येही टाकायचंच असते शेंगदाण्याचं कूट आणि तसं एकदाच करून घेतलं ना तर असं पटापट कामं होतात। त्याच्यासाठी मी एकदाच करून ठेवते आणि नंतर ते 8 दिवसासाठी वापरते। तर इथे मी चिप्सही काढून घेत होते आणि मी आता साबुदाणा कसं बनवते तेही सांगते। तर इथे ना मी करत खाते, माझ्यासारखं असं कोणी करतं का नक्की कमेंट करून सांगा। तर माझी तर सवयच आहे, चिप्स असो कधी पापड असो काही असो ते करत खायचं। जे माझं आवडतं आहे ते मी म्हणजे जे पदार्थ कोणतं आवडते ना ते करत माझं खायचं सवयच आहे। तर मी ते साबुदाणाही करून घेते आणि साबुदाणा करायच्या अगोदर 1 किंवा अर्धा तास आधी पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे। जोपर्यंत तो नरम होत नाही तोपर्यंत नाही करायचा, जेव्हा ते नरम वाटते ना तेव्हा करायचं आहे। तर इथे ना अगोदर बटाटा टाकायचा आहे आणि नंतर टमाटर, हिरवी मिरची टाकायची आहे। मी पूर्ण एकदाच टाकलं ते म्हणजे पटपट टाकून घेतलं मी। तुम्ही असं नका करू, पण अगोदर बटाटा टाका आणि नंतर टमाटर, नंतर मिरची आणि नंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाका आणि 5 मिनटं गॅसवर झाकून 5 मिनटं तरी ठेवा आणि कमी गॅस करून, कारण तो वाफून एकदम असा नरम होतो, छान होतं। आणि मी 5 मिनटं ठेवते आणि त्याच्यानंतर हे बघू शकता आता साबुदाणा करूनही आणि आज ना माझी कामं खूप काही करायची होती आणि खूप काही होते पण कारण जेव्हा एकटी घरात असते ना आणि पटापट कामंही होतात आणि आज स्वयंपाकही कमी करायचा होता, त्याच्यासाठी मी ते कपडे आधीच धुवून घेतले होते, देवपूजा वगैरेही करून घेतली होती। फरशा फक्त किचन तेवढं बाकी होतं पुसून वगैरे घ्यायचं, बाकी फरशा वगैरेही पुसून घेतल्या होत्या आणि हे भांडेही रात्रीचे भांडे होते तेही रॅकला लावून घेते। आता गॅस वट्टा वगैरेही साफ करून घ्यायचा आहे, तेही साफ वगैरे करून घेते, तुम्ही बघू शकता। आणि आता 5 मिनटं होतात, गॅसही बंद करून घेते, तुम्ही बघू शकता इथं। आणि साबुदाणा खरंच खूप मस्त वास येतोय आणि छान पण झालता असं म्हणू शकते मी, कारण तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप मस्त साबुदाणा होते। आणि त्याच्यानंतर ना आज मी ना तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सांगते, माझं नाव काय, मी कुठे राहते काय नाही। तर माझं नाव पूजा मगर आहे, ते तुम्हाला समजतंच असेल। आणि मी ना संभाजीनगरला राहते आणि आम्ही ना 2 जण राहतो हेही सांगते। आणि माझं आता जसं काही आठवण तसं पुढं मी सांगते माझ्याबद्दल काही सांगायचं असेल तर। आणि बघू शकता आणि ते ना साबुदाणा खिचडी ही तयारच होती, तर 5 मिनटं होतात ही, आता गॅस बंद करते आणि ते गॅस वगैरेही साफ वगैरे करून घेते। आणि तुम्ही सांगितलं आणि ना मी ना कधीच म्हणजे असं रोज साडी नाही घालत, ड्रेसच असतात, पण आज पूजा करायची होती त्याच्यामुळे साडीही ट्राय करून म्हणजे हे करून बघितले। आणि आता कामे करायची आणि साडीवर म्हटलं तर खूप आवड जातात, पण ज्यांना सवय आहे ना त्यांना खूप सोपं वाटत असं, कारण सवय पडली ना काही कोणतीही गोष्ट असो किंवा काही असो, जेव्हा माणसांना सवय पडते ना तेव्हा काही सोपंच वाटते, नवीन आवडच जाते।
तशाच प्रकारे आज माझं म्हणजे थोडं अवघड जात होतं. म्हणजे मी साडी हे घालून कधी असे काम नाही करत, ड्रेस असते. तर आज म्हटलं करून बघावं कसं होतं काय नाही. पण असो तेवढं काही नाही होते, सवय पडली की सोपं होईल. आणि त्याच्यानंतर इथे पूजा वगैरे ते ताट वगैरे हे घ्यायचं इथनं किचनचं तेवढंच बाकी होतं, झाडू मारायचं आणि फरशी वगैरे पुसायचं. झाडू मारून घेतला होता पण फरशी पुसण्याच्या अगोदर एकदा मी मारून घेतेच. आणि त्याच्यानंतर आता इथं मी फरशी वगैरे पुसून घेते. ज्वारीही उन्हाळ्यात ठेवायची होती. ऊनही खूप मस्त पडलं होतं आज आणि ऊन वगैरे असल्याने खूप मस्त वाटते. आणि कपडे धुवून घेतले होते पण ते टाकायचे बाकीच होते. तुम्ही बघू शकता इथे ज्वारीही उन्हाळ्यात ठेवायची, कपडेही धुवून घेतले तेही मी टाकून घेते. आणि माझं काय चुकलं असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा, कारण माझी नवीन सुरुवात आहे. कसं वाटलं तेही नक्की कमेंट करून सांगा, काही करून सांगा. आणि आज ना मी तुम्हाला सकाळचं तेवढंच रुटीन शेअर केलं, एवढं 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. पण सकाळचे 8 ते दुपारी 11पर्यंत एवढे काही कामे होतात माझे. आणि मग दुपारी दुसरेच कामे आणि संध्याकाळी दुसरंच काही. तर आता मी सकाळचं तेवढं तुम्हाला दाखवलं आहे. आणि व्हिडिओ मला कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मस्तपैकी मी उपवासाचा साबुदाणा खाते, तुम्ही पण या खाय. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.